पायांच्या नादीने लागू. आता मी एक विषय सांगतो तुम्हाला, आपण सोडून मारायचं का समाजासाठी लढून मारायचं आपण विचार करायचा असतो. बायांना आता कालच बोललो मी, बायांना लेकर होत नाही, मग महाराज काय करणार आहे? म्हणजे मुद्द्याचा प्रश्न आहे असा की लोक बोलतात की कॉलचे रेकॉर्डिंग करणं आणि ते समाज माध्यमावरती व्हायरल करणं ही चुकीची गोष्ट आहे. आपला प्रॉब्लेम सांगणं सर्वात महत्वाची, कारण की लोक तुम्हाला घरी येऊन विचारणार नाही तुमचे काय प्रॉब्लेम. हा अशोक खरात याचं कनेक्शन प्रत्येक पॉलिटिशियन सोबत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असो, रुपाली चाकणकर असो किंवा चांगल्या वेळी जर आपण समाजाला सांगायला गेलो तर समाज ऐकतोय का? नाही. मग त्याला त्याच्या पद्धतीने समजून सांगणं ही आज काय 12-12 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होणार कशामुळे होते विचार करतो मी. माझं काम करतो बघा. माझं काय म्हणतो, माझ्या एका कॉलमुळे लोकांचा फायदा होतात ना, तर मला घेणे नाही ना. तो लोक आशेने मला फोन करतात. मी आता फोन बंद केलेला, इतके फोन येतील आशे माझे फोन करतात लोक मला. मी त्याचं काम करतो बस, बाकी काही लोकांचा विचार करायला मला टाइमच नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीने समाजात चुकी करणाऱ्याला थेट फोन कॉल करून जाब विचारण्याचा वेगळीच चळवळ चालू केली आहे. त्यांच्या एका कॉलने अनेकांची झोप उडते तर अनेकांना चांगला मार्ग मिळतो. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समाजसेवक रमेश भाऊ कासारे पाटील. भाऊ, तुमचं आपल्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. नमस्कार. आजच्या आपल्या पॉडकास्टची सुरुवात करतील आपले मित्र कृष्णा पाटील सर. भाऊ, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला परिचित आहे. म्हणजे असं महाराष्ट्रातलं छोटा मुलगा घ्या किंवा व्यक्ती घ्या, सर्व तुम्हाला ए टू झेड ओळखतात. म्हणजे रमेश पाटील हे नाव घेतलं की तुमचं सगळं कर्तृत्व येतं. सुरुवातीच्या काळात लोकांना मंत्री हो, आमदार हो, खासदार हो यांना कॉल करायला हिंमत होत नव्हती किंवा इथं लोकशाही आहे का नाही असा पण प्रश्न निर्माण व्हायचा. पण 2020 नंतर, लॉकडाऊन नंतर तुम्ही जी ही एक यशस्वी चळवळ चालू केली, त्यानंतर आमच्यासारखे तरुण सुद्धा कधी आमदारांना, खासदारांना कॉल करायला लागले. तर सुरुवातीचं 1-2 मिनिटात ही आयडिया सुरुवातीची कशी सुचली आणि सुरुवात कशी झाली? 2 मिनिटात. कारण की मी एकाला विचारलं होतं की बाबा म्हणजे शहरातल्या मुतारा तुटल्या, तर मी काय हरिभाऊला विचारलं होतं. हो. मला यांचा नंबर द्या केंद्रीय मंत्र्याचा. ते मला होते केंद्रीय मंत्र्याला काय सांगतो का रे तू? तर म्हणजे मी ते असं विचारलं त्यांना आणि मी ते प्रश्न विचारायची सुरुवात केली. आणि जेव्हा ते जो म्हणजे मला बोलता होता, हसू पण यायचं कधी कधी, त्या समोरचे जे चिडायचे. तर काय असतं माहिती का, की आपण डायरेक्ट फोन करून विचारलेलं कधी पण चांगलं, आणि कोणती मनातली गोष्ट सांगितली पाहिजे. मग ते ऐका ना, मग ते नेत्याबद्दल असो, प्रेमिकेबद्दल असो, एखाद्या अधिकाऱ्याबद्दल असो, आपण ते त्याच्याकडं सांगितलं पाहिजे आपला प्रॉब्लेम सांगणं सर्वात महत्त्वाची, कारण की लोक तुम्हाला घरी येऊन विचारणार नाही तुमचे काय प्रॉब्लेम, स्वतः या गोष्टी तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे या पहिले तुम्ही बागडे नानाला म्हणजे बागडे नानाला तुम्ही ओळखत होता का, की सहज आपण call करायचा मी तर म्हणून? म्हणजे त्यांना तर फेमस लोक मी तर ओळखत होतो सगळ्यांना. हा. पण मी आता काय त्याच्यामध्ये काही कधी कधी मजा पण यायची ना. म्हणजे कधी कधी मी पण इकडून हसायचो की ते सगळं काही चिडायचे तर वगैरे त्या गोष्टीला. तर काय असतं, हे जे एक म्हणजे एक काय म्हणताय, हा एक उठाव आहे, हा मोबाईलचा प्रकार झाला. आणि मोबाईलवर लोक घाबरतात बोलायला. एखाद्या रूममध्ये नेऊन एखादा प्रॉब्लेम आणू शकतात, पण मोबाईलवर कोणी प्रॉब्लेम आणू शकत नाही बोलता वेळेस. म्हणजे एकंदरीत आम्ही स्पर्धा परीक्षा करतो, तर मग आम्ही स्पर्धा परीक्षा करतो तर आम्हाला सोशल मीडिया वाईट वाटते. म्हणजे सोशल मीडियाचा टाइम जो स्पेंड करतो हा कुठेतरी वाया नाही जाणार. पण वाया गेलेलं बघूच नका तुम्ही अगं बस तिथं बसशाल, तुम्ही एखादं घाणघाण व्हिडिओ बघत बसशाल, तर मग ते त्याला काय करणार. पण बघतात पोरं. आज काय 12-12 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होणार कशामुळे होते? आता एका 80 वर्षाच्या म्हातारीवर सिल्लोडला बलात्कार झाला, काय होते? हे व्हिडिओ बघतात. जे कामाचं बघायचं ते बघायचं, तुम्ही काही बघत बसला त्याला काय करणार कोणी? कृष्णा सर जसं बोलले की आम्ही हे सोशल मीडिया किंवा मोबाईल याला वाईट समजतो. विद्यार्थ्यांनी तर ऑफकोर्स त्यांनी त्यांचा अभ्यासच करायला पाहिजे. बट ॲज अ तुम्ही किंवा मी समजा एक व्यवसाय करतो किंवा तुम्ही समाजसेवा करतात. समाजसेवा करत असताना समाजातले अनेक अडचणी, अनेक प्रश्न जे आपल्याला ज्या समस्यावरती समाधान मिळवायचंय आणि आपल्याला ॲज अ समाजसेवक म्हणून लोक आपल्याला बघतात, बरोबर आहे, आपल्याला त्यांची समस्या सोडायची आहे, बरोबर. जी तुमची पद्धत आता एखाद्या चुकीच्या व्यक्तीला डायरेक्ट कॉल करून त्याला जाब विचारणं. आणि मी लोकांचा विचार कधी हे काय म्हणन तो काय म्हणन, लोकांचा काय विचार करत मला काही घेणं देणं नाही. मी हे स्पष्ट बोलतो. मला मी आता सांगतो, मी कॉलेजमध्ये पण आवडली तर आवडली, नाही आवडली तर नाही आवडली. की आता कितीतरी असे विचार की मला पाहिजे नाही आवडत, मी तुला टाइमपास करणार नाही आवडत, तो तुझ्या घरी मी माझ्या घरी. ते लोकांना फिरवत नाही, आशा दाखवायची नाही कोणाला की नाही मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन. जास्त समोर करून मोकळून जातं. राईट. म्हणजे मुद्द्याचा प्रश्न आहे असा की लोक बोलतात की
कॉलचे रेकॉर्डिंग करणं आणि ते समाज माध्यमावरती व्हायरल करणं ही चुकीची गोष्ट आहे. काय बट चुकीची? तुम्ही त्याला कोणत्या नाही, लोक असं बोलतात. लोकांचा बरोबर आहे? लोकांचा काय विचार करतो मी माझं काम करतो. बघा माझं काय म्हणतो, माझ्या एका कॉलमुळे लोकांचा फायदा होत होता ना, तर मला घेणे नाही ना. तो माणूस मला एक सांगा, लोक आज तुम्ही बघा, लोक आशेने मला फोन करतात. मी आता फोन बंद केलेला, इतके फोन येतील आशे माझे फोन करतात लोक मला. मी त्याचं काम करतो बस, बाकी काही लोकांचा विचार करायला मला टाईमच नाही. मी घरच्यांचा विचार नाही करत, मग कोणाचं मी मला जे मनाला वाटलं ते करतो. मी माझं जगतो, मला काही घेणं नाही. बरोबर आहे. जसं की समाज माध्यमावरती सोशल मीडियावरती आम्ही स्वतः तुमचे फॉलोअर आहोत, बरोबर. तर आमच्या मनात हा प्रश्न आणि ऑडियन्सच्या मनात हा प्रश्न येतो, पण ॲज अ एक्सपेक्टेड मला ज्या माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं ते उत्तर तुम्ही दिलेलं आहे, बरोबर. जसं की अगोदर मी बोललो की चांगल्या वेनी जर आपण समाजाला सांगायला गेलो तर समाज ऐकतोय का? नाही. मग त्याला त्याच्या पद्धतीने समजून सांगणं ही तुमची पद्धत, खरंच ही जगावेगळी आणि ही तुमची चळवळ आहे, ही खरंच कौतुकास्पद आहे. मी माझ्या हिमतीवर सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि मी विचार नाही करत आतमध्ये व्हायचं, बाहेर जायचं, हे घ्यायचं, ते व्हायचं. जे होईल ते होईल. शेवटी मरण हे आटले. आता ते आतूनच सोडून मारायचं का समाजासाठी लढून मारायचं आपण विचार करायचा असतो. बरोबर. आजच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे आपण नाशिकचं प्रकरण बघितलं अशोक खरात यांचं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? आता काय करायचं, बायांची चुकी ना. मला सांगा, बायांना आता कालच बोललो मी, बायांना लेकरं होत नाही, मग महाराज काय करणार आहे? आता मला सांगा, लिंबूनी गंड्यानी लेकरं होतात, मग माणसाचं कामच काय, मग काय लग्न करायचं? मग ते गंड्याच्या द्वारा लेकरं पैदा करून घ्यायचे ना. माणसाची जरूरतच राहिली की नाही मग बायांना? अगर लिंबूनी लेकरं पैदा होतं, मग माणसाने काय कापून टाकतं की त्याचं मन वगैरे सगळं, हृदय सगळं? मग लेकरं लय अवघड आहे राव. लिंबून लेकरं होतं, मला अवघडच काम आहे. तर या महाराष्ट्रामध्ये जो समाज आहे अशा भोंदूबाबाच्या नादी लागतोय आणि समाज वाया जातोय. नाही, बायांना आनंद वाढतो नवीन नवीन महाराज बघायला. काय होत नाही, एक किती महाराज आतमध्ये गेले तरी सुधरत नाही बाया. मला एक सांगा, महात्मा फुलेची जयंती असतील तेव्हा लोक निघत नाही बाहेर, बाया निघत नाही. आज बायांचे स्त्रींचं जे अस्तित्व आहे महात्मा फुलेमुळे. त्यांनी महिलांसाठी शिक्षण, शाळा लढले. त्यांची जयंती लोक येते नाही का, भोंदू बाबा येऊ द्या, त्याच्याला पुढे एखादं काय सांगू तुम्हाला, तर त्या विचारूच नका. आता त्यांची इतकं सेवा करता भोंदू बाबाची बाया तर अरे काय माहिती त्यांना काय आनंद मिळतो काय माहिती बाबांच्या नादी लागून. बरं एवढं मोठे ढेरे घेऊन असतात बाबा, ते काही स्लिम बी नाही, काही एकदम सुंदर बी नाही. काय बाबाचे ना कोणते काय जन्मगुट्टी जातं काय माहिती बाबा, मला हे माहिती. आजकालच्या समाजाची सत्य परिस्थिती बघितली तर परिस्थिती जशी भाऊनी सांगितली तशीच आहे. तर या समाजासाठी भाऊ तुम्ही काय संदेश द्याल की या चुकीच्या गोष्टीच्या नादी न लागता तुम्ही आज या सायन्सकडे बघून मला तर असं वाटतं आता ना सगळ्यांनी बाबा होऊन जावं. सुखाची जिंदगी, काही टेन्शन नाही. बाबाला फुकटामध्ये येतं. तूप फुकट, लोणी तुपट, फळं, पैसा, जमिनी सगळं देतात लोक. बाबाच म्हणून काय शिक्षण करायचं बाबा बनून जा, तुम्ही बनून जा. कृष्णाची दाढी बिडी बाबा बी बनून जा, काही प्रॉब्लेम नाही. भाऊ, प्रश्न असा होता, आता अशोक खरातचा विषय काढला तर हा अशोक खरात याचं कनेक्शन प्रत्येक पॉलिटिशियन सोबत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असो, रुपाली चाकणकर असो किंवा असो किंवा सेंट्रल मध्ये पण काही सचिव, काही मिनिस्टर यांच्या संपर्कात होते. तर मग एकंदरीत नाही, तो हिंदुत्वाचा असताना काय असतं माहिती का, लोक जे मौलाना असतील किंवा महाराज असतील यांच्या समोर झुकतात आणि काय मला कळत नाही काय जादूटोणा होत होते. म्हणजे राज्यकर्त्यांनी अशा महाराजांच्या संपर्कात असणं दिला असेल महाराजने काहीतरी जादू, त्यांना दिला असेल, असं होईल तसं हो झालं असेल काहीतरी. त्याला आतमधलं थोडी सांगू शकतो मी. होऊ शकतो मग एखाद्या महाराज यांचं काहीतरी झालं असं कनेक्शन, बायांचे माणसाचे राजकीय नेत्यांचे. पण एकनाथ शिंदेवर लफडे पण माणूस नाही राव, एवढं मला माहिती. म्हणजे असं नाही मला गेलं नाही. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आहे नाही तिथं कुठंच नाही राव ते बिचार त्यांचं काय. अच्छा, ठीक आहे. मग आम्ही अशी एक रेकॉर्डिंग ऐकली की तुम्ही रुपालीताई चाकणकरला कॉल केला, तर त्या संदर्भात ही जुनी रेकॉर्डिंग होती का आता रिसेंट? जुनी होती. त्यांना फक्त म्हणलं होतं दादाचं दादाचं तुमची जे पत्ता आला ते चिडलं होतं मला. पण आता कळालं की बाबा महाराज शिवाय ताईचा पत्ता हलत नाही. अच्छा. असं म्हणजे एकंदरीत काळानुसार समीकरण बदलत जाते. तर आता आपण हा विषय घेतला, आता अशोक खरात खूप चर्चेचा मुद्दा आहे. पण सुरुवातीच्या काळात तुम्ही पण एक मला बायको पाहिजे असं एक बॅनर लावलं होतं. जेव्हा बाया ते माझं ते पोस्टरच काळ लावत होतं. आता लावा करते महाराजला काळ. म्हणजे मग त्याचं काही आता हे राजकीय स्टंट करता बाया. बाबा बायांच्या नादीने लागू. आता मी एक विषय सांगतो मला. एक मॅटरमध्ये गेलो होतो मी एका बाईच्या.
म्हणजे तिचा नवरा इतका चांगला माणूस, 1.5 लाख रुपये कमवणारा, 2 लाख रुपये कमवणारा, ती बाई अशा पावळ्याच्या प्रेमात पडली. आणि मी त्या माणसाला जेव्हा भेटायला गेलो ना, तर तो आथरुणावर बसलेला होता. तर नाकातले एवढे मोठे केस त्याचे, ती काळे दात तंबाखू खाऊन, ते बगलातले एवढे मोठे केस. त्या बोललो मी त्या बाईला, मी म्हणलं यार तुम्ही हे काय, म्हणजे याच्या बगलातलं तुम्हाला असं वाटतं नाही म्हणजे शेती म्हणून भाजी म्हणून तुम्ही फिदा झाला काय म्हणलं याच्यावर, काही मेथीची भाजी शेपूची भाजी म्हणून फिदा झाला. ती बाई इतकी चिडली माझ्यावर, काय बोलता का म्हणे, काय असतं घाण बायांचं बघा, सगळ्या बाया तशा नसतं, पण अवघड आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की चांगल्या झाडावर माकडच चढतात. अरे विचारूच नका. ते म्हणते ना ते लंगूर के हात में अंगूर, तसं गोष्टी. बंदर के गले में मोती की माला.